परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आता एक नवा वाद पेटण्याची शक्यता आहे। कारण ज्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आणि उच्च न्यायालयाचे हे आदेश सर्वोच्च न्यायालयाने उचलून धरले तरी सुद्धा त्या लोकांवर गुन्हा दाखल झालेला नाहीये। पोलिसांना सोडून भलत्याच लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला। नेमकं काय घडतंय परभणीत आपण पाहूया। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा नाहीच। अखेर 7 महिने उलटल्यानंतर परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। पण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांविरोधात नव्हे तर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हायकोर्टाने पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर सरकारने सुप्रीम कोर्टात दाद मागितली, पण हायकोर्टाचाच निकाल सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला। पोलिसांवरच गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले, पण पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याऐवजी अज्ञाताविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि यावरूनच आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप केला जातोय। पोलिसांची जी नावं आहेत ती मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी जी झाली त्या मॅजिस्ट्रेट इन्क्वायरीच्या रिपोर्टमध्ये आहे एक भाग, दुसरा भाग त्याच्यामध्ये की याच्या पुढे कसं जायचं याच्याबद्दल हायकोर्टाच्या निर्णयामध्ये पुढच्या तारखेला आम्ही ठरवू म्हणून असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई करून दोषींना लवकरात लवकर शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे। मला असं म्हणायचं आहे की सुप्रीम कोर्ट हे हायकोर्टाने जे आदेश दिलेला आहे ते आदेशचं पालन करावा, कायद्यानुसार करावा, जसं कायद्यामध्ये आहे तसं करावा। याच्यामध्ये अज्ञात हे सर्व बोलणं हे सगळं चुकीचं आहे। हे अज्ञात म्हणल्यात ना ही फार चुकीचं आहे। पहिल्यापासून चुकच होत आलंय त्या मंत्री साहेबाचा, अनेक पण चुकच करायला लागले त्यांनी। अज्ञात कसं राहतंय? सरकाराला जे ड्युटीवर आहेत, कोणी ड्युटीवर नाहीत, रात्रपाळी असते, दिवस पाळी असते, सगळं माहीत असतं सरकाराला। ड्युटीवर जेवढे आहेत तेवढ्यांचे नाव आज 10 ते 15 तारखेपर्यंत त्यांनी केलेलं आहेत ना, ते सगळं त्यांना माहीतच असतं सरकाराला। कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं गेलं नाही असे आरोप आता सरकारवर आणि पोलिसांवर होतात। सरकारने अद्याप यावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेलं नाही। 10 डिसेंबर 2024 रोजी परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याची घटना घडली होती। यानंतर 11 डिसेंबर रोजी परभणी बंदची हाक देण्यात आली। संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर शहरात तणाव निर्माण झाला। 15 डिसेंबर रोजी पोलिसांच्या लाठीमारात सोमनाथ सूर्यवंशी गंभीर जखमी झाले। त्यानंतर त्यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता। अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केल्यानं आता या प्रकरणाला नवं वळण लागलंय। प्रकाश आंबेडकर स्वतः ही केस कोर्टात लढले होते, त्यामुळे आता आंबेडकर या प्रकरणामध्ये काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।